नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी पक्वाज वादक सागर दशरथ पदारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या सागर पदारे ऑफिशियल पक्वाज YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवर एक सिरीज चालू आहे. या सिरीज मध्ये आपण 30 दिवसांमध्ये भजन कसे वाजवायचे हे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर या सिरीज मध्ये पहिला पार्ट तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला आहे. त्या पार्ट मध्ये आपण अभंग कसा वाजवायचा सविस्तरपणे पूर्ण पाहिला आहे आणि बऱ्याच जणांना समजला देखील आहे. कारण की बरेच जणांचे मला पर्सनली मेसेज देखील होते की या व्हिडिओचा आम्हाला भरपूर फायदा झाला आणि कमेंट तुमच्या समोर होत्या की तुम्ही सर्वांनी त्या कमेंट पाहिल्या आहेत. तर त्या पार्ट मध्ये आपण अभंगाची सुरुवात करण्यापासून अभंगाचा शेवट ओव्हरऑल सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. तर जे कोणी आज आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपा करून तो पार्ट नक्की पहा, तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. तर आजच्या पार्ट मध्ये आपण चाटीने न वाजवता थापीने वाजणाऱ्या लग्या पाहणार आहोत. बऱ्याच जणांसाठी हा नवीन असेल कारण की बऱ्याच जणांना चाटीतील लग्या सर्वांनाच माहित आहेत, परंतु थापेतील वाजणाऱ्या लग्या बऱ्याच जणांना कमी माहित आहेत किंवा बऱ्याच जणांना माहित देखील नाही. तर आज आपण एक नवीन थापेने वाजणारी लगी पाहणार आहोत व ही लगी अभंगामध्ये कुठे वाजेल व कशी वाजेल या ओव्हरऑल गोष्टी पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर जे कोणी आज आपल्या चॅनल नवीन आले असतील त्यांनी कृपा करून चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा. आणि हा बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर मित्रांनो, सिरीज मध्ये दुसऱ्या पार्टला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण थापीने वाजणारी लगी शिकणार आहोत व त्या लगीचा वापर कसा करायचा व त्याची प्रॅक्टिस कशी करायची ओव्हरऑल सर्व गोष्टी पुढे आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी तुम्हाला थापीने वाजणारी एखादी लगी वाजवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला चाटीतील लगी व थापीतील लगी यामधील फरक क्लिअर होईल. मी थापेतील लगी वाजून दाखवतो, चाटीतील लगी वाजून दाखवतो. ओके, सुरुवातीला चाटीतील लगी बघा. चाटीतील लगी ही झाली चाटीतील लगी. इथे आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण शिकलो आहोत चाटीतील लग्या, परंतु आज आपण थापेतील लगी शिकणार आहोत व याचा वापर अभंगामध्ये कसा करायचा हे पुढे मी सांगणार आहे. तर थापेतील लगी बघा. मित्रांनो, तुम्ही पाहिलं चाटीतील लगी कशी असते आणि थापेतील लगी. तर अशाच प्रकारची आपण लगी या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. तर थापेतील लगीचा वापर जास्तीत जास्त करून जेव्हा अभंग उठवायचा असतो किंवा हरिपाठामध्ये देखील वाजवला, ज्या ठिकाणी तुम्ही ही लगी वाजवाल, ज्या ठिकाणी अभंग उठवायचा असतो त्या ठिकाणी या लगीचा वापर केला जातो. तर मित्रांनो, अशी इंटरेस्टिंग लगी आज आपण शिकणार आहोत. तर वेळ न करता आपण आजच्या लगीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, थापेतील लगीला आपण सुरुवात करूया, म्हणजे डायरेक्ट आपण बोलांकडे वळूया सुरुवातीला. त्याच्यानंतर आपण या बोलांची प्रॅक्टिस कशी करायची हे बघूया व त्यानंतर अभंगामध्ये कसं वाजवायचं या ओव्हरऑल गोष्टी बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, लगीतील पहिला बोल आहे धेत्तान. पहिली मात्रा धेत्तान. 4 मात्रेची लगी आहे. पहिली मात्रा धेत्तान. धेत्तान कसा वाजवायचा? पहिला शब्द धेते. धेत वाजवताना शाईपुढे ती वाजवायचा, व इकडे ग वरचा ग ग. धेत क्लिअर झालं. पुन्हा बघा, धेत वाजवताना इकडे ती वाजवायचं, ती शाईपुढे व इकडे वरचा ग. पुढे काय? तान. तान तान था आणि न चपटी न तान तान. मात्र एकत्रच आहे. तान तान तान. धेताना क्लिअर झालं. त्याच्या पुढची मात्रा, एक मात्रा क्लिअर झाली. 4 मात्रेची लगी आहे. आता दुसरी मात्रा तेत्तान. आता तेत्तान वाजवताना उच्चार करताना तेत करायचे, परंतु वाजवताना ती वाजवायचे. ती 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 ही गोष्ट लक्षात ठेवा. उच्चार करताना तेत करायचे, परंतु वाजवताना ती वाजवायची. ती 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 काय? ती. हे झाले तेत. आणि पुन्हा तान तान. दुसरी मात्रा तेत तान. उच्चार करताना तेत आणि वाजवताना ती. तेत तान तेत तान. पहिली मात्रा तान, दुसरी मात्रा तान तान तान. तिसरी मात्रा पुन्हा ते तान
ओके, आता चौथी मात्रा. तर मित्रांनो चौथी मात्रा सांगण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, बरेच जण मी पाहिलं आहे की व्हिडिओ स्किप करून मध्येच निघून जातात, म्हणजे बोल घेतात आणि स्किप करून व्हिडिओ निघून जातात. यामध्ये माझं नुकसान काहीच नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सुरुवातीला मी एक एक बोल समजवतो, त्याच्यानंतर बोलांची रचना एकत्रित वाजून दाखवतो, त्याच्यानंतर मी त्याची प्रॅक्टिस कशी करायची व त्याचा वापर सांगतो. त्यामुळे व्हिडिओला मी शेवटी हे सर्व सांगतो. तर बरेच जण कशी सुरुवातीला बोल घेतात आणि निघून जातात, त्यामध्ये माझं नुकसान काहीच नाही. तुमच्यापर्यंत अर्धवट माहिती जाते आणि तुमच्याकडून चुकीची प्रॅक्टिस होते आणि चुकीचा बोल वाजेल. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जास्त मोठी नाही होणार आहे, व्हिडिओ छोटीच होणार आहे, परंतु लक्षपूर्वक बघा. ओके, 3 मात्रा झाली आपली. ओके, चौथी मात्रा धेत्ता घेणं. धेत मागाशी मी समजवला आणि इकडे आणि पुढचा शब्द घेणं. आणि इकडे धेत्ता घेणं समजलं. मी एक एक मात्रा तुम्हाला क्लिअर केली आहे, म्हणजे एक एक बोल समजवला आहे. पहिल्या मात्रामध्ये आपण वाजवला, दुसऱ्या मात्रामध्ये तिसऱ्या मात्रामध्ये आणि चौथ्या मात्रामध्ये. आता या सर्व मात्रा एकत्रित बघा. धेत्तान तेत्तान तेत्तान धेत्ता घेणं. धेत्तान तेत्तान तेत्तान धेत्ता घेणं. आता एकत्रित कशा वाजतील बघा. तर मित्रांनो एकत्रित अशा प्रकारे मात्रा वाजतील. आता मी तुम्हाला सुरुवातीला याची प्रॅक्टिस सांगतो, त्याच्यानंतर याचा वापर सांगतो. तर प्रॅक्टिस करताना सुरुवातीला बोल पाठांतर करून घ्या. धेत्तान तेत्तान तेत्तान धेत्ता घेणं. 4 मात्रेचा बोल आहे. धेत्तान तेत्तान तेत्तान धेत्ता घेणं. 4 मात्रा क्लिअर झाली, पाठांतर झाली. त्याच्यानंतर हा बोल टाळीवर वाजवा. टाळीवर कसा वाजवायचा बघा. धेत्तान तेत्तान तेत्तान धेत्ता घेणं. धेत्तान तेत्तान तेत्तान धेत्ता घेणं. टाळी झाली. त्याच्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची. आता एक एक बोल जसा समजवलाय तसा बोल व्यवस्थित समजून घ्या. आधी अक्षरांची ओळख करून घ्या, त्याच्यानंतर एकपटला प्रॅक्टिस करा. कशी. अशी एकपटला प्रॅक्टिस करा. जेव्हा तुमची एकपट व्यवस्थित बसेल, अक्षरांची ओळख होईल, हातात अक्षर वाचतील, त्याच्यानंतर दुप्पट वाजवण्याचा प्रयत्न करा. कशी. दुप्पट व्यवस्थित झाली, तिप्पट वाजवा. आणि मग चौपटला वाजवा, म्हणजे व्यवस्थित आहे. 3 पट व्यवस्थित झाले, एकपट दुप्पट तिप्पट, मग चौपटला वाजवण्याचा प्रयत्न करा. समजलं. प्रॅक्टिस अशा प्रकारे करायची. सुरुवातीला बोल पाठांतर करून घ्या, त्याच्यानंतर टाळीवर बसवा, त्याच्यानंतर एकपट दुप्पट तिप्पट आणि चौपटला प्रॅक्टिस करा. तर आता मित्रांनो या लंगीचा वापर कुठे केला जातो, कशा प्रकारे केला जातो आपण हे पाहू. बोल व्यवस्थित पाहिला, एक एक मी तुम्हाला सुरुवातीला समजवलं, त्याच्यानंतर त्याची रचना एकत्रित सांगितली, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सांगितली आणि त्याचा वापर कुठे करायचा बघा. याचा वापर करताना वेगवेगळ्या लयीनुसार वापर करायचा. म्हणजे एकपटला देखील वाजू शकते, दुप्पटला वाजू शकते, तिप्पटला आणि चौपटला, म्हणजे जशी गाण्याची लय असेल, अभंगाची लय असेल, त्यानुसार ही लगी वाजवायची. ओके. या लगीचा वापर जास्तीत जास्त करून अंतराच्या लगी ऐवजी करा. आता अंतराची लगी काय आहे यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता अंतराच्या लगी मध्ये आपण काय वाजवतो, त्याच्यामधली ही वाजून बघायची. मी तुम्हाला सांगितलंय की गाण्याच्या लयीनुसार हिची लय ओळखायची आणि वाजवायची. नाही तर गाणं एकपटला चालू तुम्ही चौपटला वाजवताय, किंवा गाणं चौपटला चालू तुम्ही एकपटला वाजवताय, ते चुकीचं होईल. त्यामुळे प्रॅक्टिस करताना एकपट दुप्पट तिप्पट चौपट अशी करा की समजा अभंग असो, भजन असो किंवा कीर्तनात असो, वाजवताना एकपट दुप्पट तिप्पट चौपटला कुठेही गाव द्या, तुम्हाला वाजवता यायला पाहिजे की एकपट दुप्पट तिप्पट चौपट. ओके. प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो याचा वापर आपण अभंगामध्ये कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की लगी कशा प्रकारे आपल्याला वाजवायची आहे आणि कशा प्रकारे लय मध्ये वाजवायची. बघा. सुंदर
दाखवलं मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दाखवत होतो की अशा प्रकारे या लगेच आपल्याला वापर करायचे। तर मित्रांनो ही झाली अभंगामध्ये। तर हरिपाठामध्ये देखील याचा सर्वात जास्त प्रमाणात उपयोग केला जातो। हरिपाठामध्ये कसा करतो बघा, हरिपाठामधलं एक चरण घ्या, ज्ञानदेवा हरिपाठामध्ये देखील वापर केला जातो, कीर्तनात देखील वापर केला जातो। तुमच्यावरती तुम्ही कुठे वापर करता। त्यामुळे या लगेची व्यवस्थित प्रॅक्टिस करा। सुरुवातीला बोल समजून घ्या, त्याच्यानंतर प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि या लगेच वापर जास्तीत जास्त प्रमाणात करा। आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की अभंगामध्ये ही लगी कशी वाजवायची। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभंगामध्ये थापेतील लगी कशा प्रकारे वापर करतात ही गोष्ट शिकलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभंग कसा वाजवायचा ही सविस्तर माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपण अभंगामध्ये थापेने लगी कशी वाजवायची ही पाहिली आहे। तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत या लगेच व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त वापर करा। कारण की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की नुसता अभ्यास घेऊन फायदा नाही, त्याचा वापर देखील तेवढाच झाला पाहिजे। तर मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार, कारण की तुम्ही या आपल्या सिरीजला चांगला प्रतिसाद देतात, प्रेम देतात। मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तुम्ही किती व्हिडिओला प्रेम आणि प्रतिसाद दिलाय। तर अशाच प्रकारचा प्रेम आणि प्रतिसाद या व्हिडिओला देखील द्या आणि आपल्या चॅनलला देखील नक्की देत राहा। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी।